नमस्कार. मी सुषमा मानेकर, सहाय्यक शिक्षिका वसंतराव नाईक हायस्कूल जरूड. आज आपणापुढे घेऊन येत आहे वर्ग 10वीची कृतीपत्रिका. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी निर्धारित केलेला वर्ग 10वीचा भाषा विषय अभ्यासक्रम आराखडा आणि त्यानुसार कृतीपत्रिकेचं स्वरूप आज आपणास समजून घ्यायचं आहे. वर्ग 10वीच्या प्रथम भाषेकरिता एकूण 80 गुणाची कृतीपत्रिका देण्यात आलेली आहे. कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील गद्य, पद्य, स्थूल वाचन, भाषाभ्यास आणि उपयोजित लेखन या घटकावर ही 80 गुणाची कृतीपत्रिका आहे. या कृतीपत्रिकेमध्ये घटकनिहाय जी गुणविभागणी आहे ती गद्य विभागाला 18 गुण आहेत, पद्य विभागाला 16 गुण आहेत, स्थूल वाचन 6 गुणासाठी, भाषाभ्यास 16 गुणासाठी, तर उपयोजित लेखन हे 24 गुणासाठी आहे. आणि या एकूण घटकावर आधारित 80 गुणाच्या कृतीपत्रिकेचा आपणास अभ्यास करायचा आहे. बघा, कृतीपत्रिका नेमकी कोणत्या उद्देशाने दिल्या गेलेली आहे तर पारंपरिक अभ्यासक्रम जो आहे किंवा पारंपरिक जो दृष्टिकोन आहे त्याला कुठेतरी बदलता यावं आणि आज घडीला ज्ञानरचनावादी अभ्यासक्रम मुलांना सहजतेनं अभ्यासता यावा हा त्यामागील दृष्टिकोन आहे. चाकोरी बाहेरचं शिक्षण सहजतेनं घेता आलं पाहिजे. शिवाय भाषेविषयी गोडी निर्माण झाली पाहिजे. व्यावहारिक भाषा आणि भाषेचं व्यावहारिक उपयोजन मुलांना कळलं पाहिजे. त्याशिवाय निम्न व उच्च बोधात्मक क्षमतांचा विकास घडला पाहिजे. यासाठी म्हणून आपल्याला या कृतीपत्रिकेमध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य या विविध घटकांवर वेगवेगळ्या कृती दिलेल्या आहेत आणि त्या कृती घटकनिहाय कशा दिल्या गेल्यात याचं स्वरूप आपण अभ्यासून घेणार आहोत. तर बघा, गद्य विभागामध्ये एकूण 18 गुणासाठी कृती दिलेल्या आहेत. त्यामध्ये अ, आ, ई असे 3 विभाग करण्यात आलेले आहेत. अ विभागाकरिता पठित उतारा देण्यात आलेला आहे. आ विभागामध्ये देखील पठित उतारा देण्यात आलेला आहे. तर ई विभागामध्ये अपठित उतारा देण्यात आलेला आहे. अ विभागाच्या पठित उतार्याला एकूण 7 गुण आहेत. आ विभागातील पठित उतार्याला सुद्धा 7 गुण आहेत आणि ई विभागाला एकूण 4 गुण देण्यात आलेले आहेत. अ आणि आ या दोन्ही विभागाची जी गुणविभागणी आहे ती पहा कशी आहे. दोन्ही विभागामध्ये 7 गुणापैकी 2 गुण आकलन कृतीसाठी, दुसऱ्या कृतीला पुन्हा 2 गुण आकलन कृतीसाठी, तर तिसरी कृती ही स्वमत कृती असणार आहे ज्याला 3 गुण दिलेले आहेत. आणि असे 7 गुण विभागल्या गेलेले आहेत. त्यानंतर ई कृतीला 4 गुण जे दिलेले आहेत त्यामध्ये 2 गुणासाठी पहिली आकलन कृती आणि 2 गुणासाठी दुसरी आकलन कृती असे एकूण 4 गुण देण्यात आलेले आहेत. अशा एकूण पूर्ण त्या गद्य विभागावर आधारित 7, 7 आणि 4 अशा 18 गुणाच्या कृती विभागल्या गेलेल्या आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर 12 गुणाच्या आकलन कृती आहेत आणि 6 गुण हे स्वमत कृतीसाठीचे आहेत. काठिण्य पातळीच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की ज्या 12 गुणाच्या आकलनात्मक कृती आहेत या सोप्या आहेत आणि 6 गुणाच्या कृती या थोड्या मध्यम स्वरूपाच्या आहेत. यानंतर आपण विभाग दुसरा ब हा पाहणार आहोत. म्हणजे अर्थातच दुसऱ्या विभागाकडे आपण वळलो आहोत. यामध्ये पद्य विभाग जो आहे त्या पद्य विभागावर आधारित आपण कृती पाहिल्यात तर आपल्या लक्षात येईल की एकूण 16 गुण या पद्य विभागाला दिल्या गेलेले आहेत. त्यामध्ये पठित ज्या आहेत त्या पठित पद्य विभागावर आधारितच कृती विचारल्या जाणार आहेत. 8 गुणासाठी कृतीनिहाय विभागणी कशी असणार आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे.
यामध्ये पहिली कृती ही आकलन कृती 2 गुणासाठी असणार आहे. नंतर दुसरी कृती देखील आकलन कृती 2 गुणासाठी असणार आहे. तिसरी कृती ही कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा यावर आधारित असेल, त्यालाही 2 गुण आहेत. आणि चौथी कृती ही काव्य सौंदर्यावर आधारित आहे, त्याला सुद्धा 2 गुण आहेत. असे एकूण 8 गुण हे पहिल्या विभागासाठी आहेत. त्यानंतर आ या घटकावर आधारित 8 गुण आहेत आणि त्यामध्ये सुद्धा त्याचे 2 विभाग करण्यात आलेले आहेत. या घटकामध्ये 4 गुणासाठी ज्या कृती विचारल्या जाणार आहेत त्यामध्ये पहा, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा अशा धर्तीचा प्रश्न असणार आहे. म्हणजे अर्थातच कृती असणार आहे. त्यात अगदी कवी कवयित्रीचे नाव 1 गुणासाठी, कवितेचा विषय 1 गुणासाठी, किंवा कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा त्याला 2 गुण, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश त्याला 2 गुण, कवितेचं भाषिक वैशिष्ट्य 2 गुण, कवितेतून व्यक्त होणारा विचार 2 गुण, कवितेत दिल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा 2 गुण, किंवा कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण 2 गुण, किंवा एकूण यापैकी कुठल्याही प्रकारच्या 4 गुणासाठीच्या कृतींची निवड करायची आहे. आणि त्यात आपल्याला एकूण 4 गुणामध्ये विभागणी करताना प्रत्येक कृती ही 1 किंवा 2 गुणाची असावी आणि अर्ध्या गुणासाठी मात्र कृती विचारल्या जाऊ नये. म्हणजे कृतींचं जे स्वरूप आहे त्यामध्ये 1 1 1 1 अशा एकतर 4 कृती असतील, 2 2 अशा 2 कृती असतील, किंवा 1 अधिक 1 अधिक 2 अशाही स्वरूपाच्या कृती असू शकतील. त्याच घटकामध्ये दुसरा जो विभाग केला जाणार तो आहे काव्यपंक्तीचे रसग्रहण. कुठल्याही इतर कवितेचे रसग्रहण करण्यासाठी त्यातील काही ओळी दिल्या जातील आणि त्या ओळींवर रसग्रहण लिहायचं आहे. रसग्रहण लिहित असताना त्यामध्ये जे काही समाविष्ट घटक आहेत, काव्यसौंदर्य, आशय सौंदर्य, भावसौंदर्य, या आधारावर ती कृती सोडवायची आहे. आणि हे रसग्रहण देखील 4 गुणासाठी आहे. त्या 4 गुणाचा हा रसग्रहणाचा भाग आपल्याला सोडवायचा आहे. अशा एकूण पहिला घटक 8 गुणाचा, दुसऱ्या घटकामधले 2 घटक 4 अधिक 4 असे 8 गुण, असं एकूण 16 गुणाचा पद्य विभाग आपण सोडवणार आहोत. रसग्रहणासाठी जी कृती दिली जाणार आहे त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अ आणि आ या घटकामध्ये ज्या कविता विचारलेल्या असतील त्याशिवाय पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या पद्यांपैकी कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी या कृतीपत्रिकेत द्यायच्या आहेत आणि त्या काव्यपंक्तींचं रसग्रहण तुम्हाला लिहायचं आहे. बघा, यानंतर तिसरा विभाग आहे तो स्थूलवाचन. या स्थूलवाचन विभागाला एकूण 6 गुण आहेत. या विभागामध्ये आपल्याला 3 कृती दिल्या जाणार आहेत आणि 3 पैकी 2 कृती सोडवायच्या आहेत. प्रत्येक कृतीला 3 गुण दिल्या गेलेले आहेत. म्हणजे एकूण 3 गुणासाठी आपल्याला 2 कृती सोडवायच्या आहेत आणि तिसरी कृती ही त्याला पर्याय असणार आहे. त्यानंतरचा चौथा विभाग आहे तो भाषाभ्यासाचा. या भाषाभ्यासाच्या विभागामध्ये भाषिक घटकावर आधारित कृती आणि व्याकरण घटकावर आधारित कृती असे 2 भाग करण्यात आलेले आहे. यातील अ विभाग हा व्याकरण घटकावर आधारित देण्यात आलेला आहे. व्याकरण घटकामध्ये समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार असे 3 भाग पाडण्यात आलेले आहेत. पैकी समास या घटकामध्ये द्विगु, कर्मधारय, द्वंद्व समास ज्याचे पुन्हा 3 उपप्रकार आहेत, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व, यासाठीचे आपल्याला 2 गुण देण्यात आलेले आहेत. म्हणजेच व्याकरण घटकावर आधारित जे 8 गुण आहेत त्यापैकी 2 गुण हे समासासाठी आहेत. त्यानंतर शब्दसिद्धी हा पुढचा विभाग आहे. शब्दसिद्धीमध्ये प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द
आणि अभ्यस्त शब्द यावर आधारित ज्या काही कृती दिलेल्या असतील त्याला 2 गुण देण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर वाक्प्रचार. वाक्प्रचाराकरिता 4 गुण दिलेले आहेत. त्या 4 गुणामध्ये 4 वाक्प्रचारांच्या कृती असतील आणि त्यापैकी 2 कृती सोडवायच्या आहेत. अशा कृतींमध्ये त्याचं स्वरूप कसं, तर खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. कृतीपत्रिकेत 4 वाक्प्रचार दिलेले आहेत, त्यापैकी 2 वाक्प्रचार सोडवणं अपेक्षित आहे. आणि प्रत्येक वाक्प्रचारांचा अर्थ जो आहे त्याला 1 गुण आहे, तर वाक्प्रचाराच्या वाक्यात उपयोगाला देखील 1 गुण आहे. आणि या पद्धतीने आपण या पहिल्या घटकावर आधारित 8 गुणाच्या कृती सोडवणार आहोत. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो भाषिक घटकावर आधारित कृती. यानंतर भाषाभ्यास या विभागातील दुसरा घटक भाषिक घटकावर आधारित कृती. भाषिक घटकावर आधारित ज्या कृती विचारल्या जाणार आहेत त्यामध्ये शब्दसंपत्ती यावर आधारित कृती असणार आहेत. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकवचन, अनेक वचन किंवा वचन बदला, वचन ओळखा, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहिणे किंवा 3 शब्द समूह देणे, त्यापैकी 2 सोडवणं हे अपेक्षित आहे. शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे यापैकी कोणत्याही 4 घटकांवर आधारित प्रत्येकी 1 गुणांच्या 4 कृती दिलेल्या जाणार आहेत आणि त्या 4ही कृती सोडवायच्या आहेत. म्हणजेच दोन्ही घटक जे आपण पाहिलेत तर त्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की सुरुवातीला 8 गुणासाठीच्या कृती व्याकरण घटकावर आहेत. शब्दसंपत्तीच्या आधारावर या 4 गुणाच्या कृती या भाषिक घटकावर दिल्या गेलेल्या आहेत. तर लेखन नियमावर आधारित ज्या कृती आहेत त्यामध्ये देखील पुन्हा 2 गुणासाठीच्या कृती आहेत. यामध्ये अचूक शब्द ओळखणे आहे किंवा विरामचिन्हांचा वापर आहे. एकच शब्द लेखन नियमानुसार लिहिल्या जाणं अपेक्षित आहे. अशा वेगवेगळ्या आधारावर त्या घटकानुसार कृती दिलेल्या असतील. आणि विरामचिन्ह यावर आधारित ज्या दिलेल्या कृती असतील, योग्य विरामचिन्ह वापरा, विरामचिन्ह ओळखा, चुकीची विरामचिन्हे बदलवा, यापैकी 1 गुणासाठी कोणतीही 1 कृती दिलेली असू शकते. म्हणजेच लेखन नियमाच्या धर्तीवर जर आपण पाहिलं तर त्याला असणारे जे 2 गुण आहेत त्याची सुद्धा विभागणी आहे. त्यानंतर पारिभाषिक शब्दासाठी 1 गुण देण्यात आलेला आहे. म्हणजे लेखन नियमाला 2 गुण, विरामचिन्हासाठी 1 गुण आणि पारिभाषिक शब्दासाठी 1 गुण असे हे 4 गुण विभागले गेलेले आहेत. अशा या भाषिक घटकावर आधारित एकूण 8 गुण दिल्या गेलेले आहेत. या 8 गुणांच्या कृती सोडवताना विद्यार्थ्यांना जे काही विचारलं जाणार आहे ते पाठ्यक्रमिक पुस्तकातलं असेल, शिवाय काही पूर्वज्ञानावर आधारित देखील कृती विचारलेल्या असू शकतात. त्याचा अभ्यास आपण करणार आहात. यानंतर आपणास पुढे पाहायचं आहे उपयोजित लेखन. 5व्या या उपयोजित घटकामध्ये पत्रलेखन हा भाग दिला गेलेला आहे. आणि पत्रलेखनामध्ये औपचारिक, अनौपचारिक असे 2 भाग करण्यात आलेले आहेत. आपणा सर्वांना कदाचित माहीत असेल की उपयोजित लेखन घटक जो आहे या घटकामध्ये एकूण 24 गुणापैकी 6 गुण हे पत्रलेखनाला आलेले आहेत. आणि पत्रलेखनामध्ये ईमेल पत्र प्रारूप आपल्याला अभ्यासाला दिलेलं आहे. ईमेल पत्र प्रारूप अभ्यासत असताना औपचारिक घटकामध्ये मागणीपत्र आणि विनंतीपत्र दिल्या गेलेलं आहे, तर अनौपचारिक घटकामध्ये कौटुंबिक पत्र देण्यात आलेलं आहे. यालाच ऑरमध्ये सारांश लेखन आपल्याला देण्यात आलेला आहे. गद्य विभाग 1E जो देण्यात येणार आहे त्या अपठित उतार्याचा 1/3 सारांश लेखनासाठी दिला जाणार आहे. आणि 6 गुण या घटकाला जे विभागले गेलेले आहेत तर आपल्याला दिलेल्या पत्रामध्ये 1 पत्र फक्त लेखन करायचं आहे आणि 2 त्याला ऑर दिलेलं असणार आहेत. म्हणजे दुसरं पत्रही ऑर असणार आहे आणि याशिवाय पुन्हा सारांश लेखन देखील ऑरमध्ये दिलेलं असणार आहे. गद्य विभाग
एक गद्य ई मधील अपठित गद्य उतारा वाचा, त्याचा 1/3 सारांश लिहा, अशा स्वरूपाचा सारांश लेखनाचा प्रश्न असेल. यानंतर यामध्ये जाहिरात कृती आहे, त्याच्यानंतर बातमी लेखन कृती आहे आणि कथा लेखन कृती आहे. या प्रकारामध्ये जे काही 60 ते 90 शब्दामध्ये त्याचं लेखन करायचं आहे आणि त्याला 10 गुण जे दिल्या गेलेले आहेत. कृतीपत्रिकेत 3 घटकावर कृती विचारल्या असतील आणि त्यापैकी 2 कृती सोडवणे हे अपेक्षित आहे. प्रत्येक कृतीला 5 गुण आहेत. त्यानंतर ई कृती ही लेखन कौशल्याची कृती. हे लेखन कौशल्य म्हणजेच निबंध लेखन, ज्यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन असे 3 घटक असतील. या 3 घटकापैकी कुठल्याही एका घटकावर आपल्याला लेखन करायचं आहे, ज्याला 8 गुण देण्यात आलेले आहेत. म्हणजे अर्थात पत्रलेखनासाठी त्याला असणाऱ्या सारांश लेखनासाठी एकूण 6 गुण आहेत. त्यानंतर जे काही लेखन कृतीमध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन पैकी 2 कृती सोडवायच्यात, त्याला 10 गुण दिले गेलेले आहेत. तर लेखन कौशल्यासाठी 8 गुण अशी 24 गुणांची एकूण विभागणी करण्यात आलेली आहे. अशा एकूण पहिले सुरुवातीचे गद्य विभागाचे जे गुण आहेत ते आपण 18 गुण पाहिलेत. पद्य विभागाला 16 गुण आपण पाहिलेत. त्यानंतर पुन्हा 16 गुण भाषिक कौशल्यावर आधारित आणि व्याकरण घटकावर आधारित कृती ज्या आहेत त्यासाठी पाहिलेत आणि 24 गुणासाठी हे उपयोजित लेखन पाहिलं. अशा संपूर्ण कृतीपत्रिकेच्या 80 गुणाच्या आखणीसह आपल्या लक्षात आलं असेल की कृतीपत्रिकेचं स्वरूप हे कसं असणार आहे. यामध्ये बघा, तुम्हाला विकल्पासह घटकनिहाय गुणविभागणी जर पाहायची झाली तर गद्य विभागाचे जे 18 गुण आहेत त्यामध्ये विकल्प असणार नाही. पद्य विभागामध्ये 16 गुण आहेत, त्याला देखील विकल्प नाहीत. स्थूलवाचन जे आहेत त्याला 6 गुणामध्ये 3 गुणाचा फक्त विकल्प आहे. भाषाभ्यासामध्ये 16 गुणामध्ये 6 गुणाचे विकल्प दिल्या गेलेले आहेत. उपयोजित लेखनामध्ये 24 गुणात केवळ 25 गुणाचे विकल्प दिले गेलेले आहेत आणि एकूण 80 गुण हे कृतीपत्रिकेचे, विकल्प 30 गुणाचे आहेत. असे एकूण 114 गुणांसह ही कृतीपत्रिका आखणी झालेली आहे. या संपूर्ण कृतीपत्रिकेचा तुम्ही अभ्यास करून अगदी शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये घवघवीत यश कसं मिळवाल याचा अभ्यास, याचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि त्याकरिता मी आपणास शुभेच्छा देते. धन्यवाद.